नमस्कार. रामकृष्ण हरी. झटपट मेंदूवडे तयार करण्यासाठी मी 2 वाट्या उडदाची डाळ स्वच्छ निवडून घेतली आहे. विकतची डाळ मध्ये पावडर खूप असते, त्यामुळे ही स्वच्छ निवडून धुवून घेणार आहे व यामध्ये अर्ध्याला कमी वाटी मुगाची डाळ घेतली आहे. ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. डाळ स्वच्छ धुवून झाल्यावर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून अर्धा ते पाऊण तास भिजत घातली होती. त्यानंतर ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घ्यायची आहे. यामध्ये पाणी आवश्यकतेनुसार थोडंसं नॉर्मल टाकायचं, कारण हे बॅटर पातळ करायचं नाही आहे व या बॅटरमध्ये डाळीमधलंच पाणी वापरायचं आहे. हे बॅटर बारीक असं करून घेतलं आहे मी. ह्या डाळीमध्ये 10 ते 15 मी काळे मिरे टाकून बारीक करून घेत आहे व कढीपत्ताही त्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे. हे पीठ घट्ट असलं पाहिजे. हे पीठ मी एका दुसऱ्या मोठ्या भांड्यात काढून घेत आहे, कारण व्यवस्थित हे बॅटर फेटून घेतलं पाहिजे, म्हणून मी या भांड्यात टाकलं आहे. 5 मिनटं अशा प्रकारे हे बॅटर मी फेटून घेतलं आहे व 10 ते 15 मिनटं झाकून ठेवलं आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकली आहे व चवीनुसार मीठ टाकलं आहे. कारण सुरुवातीला जर मीठ टाकलं तर हे पीठ बॅटर पातळ होत असते, त्यामुळे जेव्हा आपल्याला उडीद वडे तळायचे आहेत त्यावेळेस यामध्ये मीठ टाकून घ्यावेत. यामध्ये सोडा टाकण्याची आवश्यकता नसते. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मी साच्याचा वापर न करता एक आपण भाजी करण्यासाठी जी पळी घेत असतो त्या पळीला पाणी लावून हे बॅटर टाकून मध्ये एक होल पाडला आहे व अशा प्रकारे तेलामध्ये सोडला आहे. पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी झटपट तयार होणारा पदार्थ खाऊशी वाटतो व त्यासाठी हा मी डाळ जास्त वेळ भिजत न घालता अशा प्रकारे मी उडीद वडे केले आहेत. उडीद वडे करण्यासाठी वेळही जास्त लागत नाही व डाळ ही रात्रभर भिजत घालण्याची गरज लागत नाही. अशा प्रकारे सर्व उडीद वडे मी तळून घेत आहे. हे उडीद वडे तेलकट होत नाही व झटपट तयार होतात. मी या पळीला पाणी लावून घेतले आहे व बॅटर टाकून अशा प्रकारे होल पाडून तेलामध्ये हे वडे सोडत आहे. जास्त वेळ हे बॅटर राहिल्यावर याला पाणी सुटत असते. अशा प्रकारे सर्व उडीद वडे तळून झाले आहेत. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.